चलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आज आपण आता स्ट्रेट लाईन हा जो टॉपिक आहे आपला चॅप्टर नंबर 3 या टॉपिकचे जे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत हे आपण तुमच्या M1च्या बॅकलॉगच्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले सर्व क्वेश्चन घेऊ. या टॉपिकचं आपण क्विक रिव्हिजन करू. खूप सिंपल आहे. आपण पासिंग स्ट्रॅटेजीच्या अकॉर्डिंग तुमचे सेशन जे आहेत ते रेकॉर्ड करत आहोत आणि हे सेशन तुम्ही नक्कीच बघत आहात याचं मला मध्ये खात्री आहे. याच्यावरून तुमचे 100% पासिंग होणार आहे. तर बघा, आपण अगोदर यापूर्वी लॉगॅरिथमचं 2 मार्क फिक्स करणारे एक सेशन या चॅनलवर अपलोड केलेला आहे आपल्या या चॅनलवर. त्यानंतर आपण ट्रिग्नोमेट्रीमधले पण 2-2 मार्क्ससाठी विचारले जाणारे क्वेश्चनचं एक सेशन अपलोड केलं आहे. आता आपण इन डिटेल स्ट्रेट लाईन हा टॉपिक घेऊया. यामध्ये तुमचे 12 मार्क्स कन्फर्म होणार आहे. 12 मार्क्स तुमचे इथं कन्फर्म होणार, लक्षात घ्या. तर 2 मार्कचा प्रश्न या टॉपिकवर विचारला जातो. क्वेश्चन नंबर 1E असतो, कधी 1C असेल, किंवा क्वेश्चन नंबर 1मध्ये 2 मार्कचा एक क्वेश्चन विचारला जातो. क्वेश्चन नंबर 3मध्ये 4 मार्कचा एक क्वेश्चन विचारला जातो आणि 5C मध्ये 3-3 मार्कचे 2 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. असे टोटल 12 मार्क्सचं वेटेज आहे आणि खूपच सिंपल, एकदम सिंपल आणि बढिया टॉपिक आहे हा. ठीक आहे. तर बघा, आपण या टॉपिकला वेळ न लावता लगेच सुरुवात करू आपण. तर सगळ्यात पहिला पार्ट आहे या टॉपिकमधला स्लोप ऑफ लाईन. तर स्लोप म्हणजे काय असतं, तर मी लास्ट टाइम तुम्हाला सांगितलं होतं की सपोज चढ असेल, उतार असेल, तर त्याला आपण स्लोप म्हणतो की नाही. टेकाड असेल किंवा असा उतार असेल, म्हणजे बघा, मी जर तुम्हाला म्हटलं की तुम्ही असं वॉक करत चालले, बघा सरळ सरळ चालले आणि इथूनच मध्येच काय झालं, इथं असं चढ आला, तर यालाच आपण स्लोप म्हणतो. म्हणजे वॉट एव्हर द अँगल मेड बाय दिस लाईन विथ हॉरिझॉन्टल, या हॉरिझॉन्टल सोबत जो लाईनने अँगल बनवलेला आहे, सो टँजंट ऑफ दिस अँगल इज नथिंग बट द स्लोप. स्लोपला यमने डिनोट केलं जातं. यम इज इक्वल टू टॅन थिटा. अशा पद्धतीने आपण तिथं स्लोपला रिप्रेझेंट करतो. तर हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. जर तुम्हाला अँगल दिला असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही स्लोप काढू शकता. म्हणजे मी जर तुम्हाला म्हटलं की फाइंड द स्लोप ऑफ लाईन, फाइंड स्लोप ऑफ लाईन मेकिंग an angle of 45 degree, मेकिंग an angle of 45 degree with horizontal, angle of 45 degree with x axis, with positive x axis किंवा with horizontal असं जर सांगितलं असेल आणि याचं स्लोप काढायचं असेल तर कसं स्लोप काढताल बरं, कसं स्लोप काढताल इथला. तर तुम्हाला इथं सगळ्यात पहिलं तर लक्षात घ्या, तुम्हाला इथं अँगल दिलेला आहे, बरोबर. अँगल दिलेला आहे म्हणजे थिटा दिलेला आहे. जेव्हा तुम्ही याचं सोल्युशन काढणार तेव्हा थिटा किती दिलेला आहे, 45 डिग्री. आणि तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की जर तुम्हाला अँगल दिला असेल तर स्लोपचा फॉर्म्युला काय असतो, यम इज इक्वल टू टॅन थिटा. स्लोपला यमने डिनोट केलं जातं, टॅन थिटा. आणि थिटाची व्हॅल्यू किती आहे, 45 डिग्री. टॅन 45 डिग्री किती असतो, 1. म्हणजे स्लोप किती येणार, त्याचा 1 येणार आहे. म्हणजे तुम्हाला जर अँगल दिला असेल 30 डिग्री सोबत स्लोप काढा, 30 डिग्री लाईनचा, किंवा 60 डिग्रीचा स्लोप काढा, 45 डिग्री लाईनचा स्लोप काढा, तर डायरेक्ट फॉर्म्युला वापरायचा, यम इज इक्वल टू टॅन थिटा. आणि हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही डायरेक्ट जो स्लोप आहे तो कॅल्क्युलेट करू शकता. क्लिअर आहे सर्वांना. खूप सिंपल आहे हा पार्ट. तर इथं तुम्ही जो स्लोप आहे तो तुम्हाला काढता आला पाहिजे. आता बघा, याच्यानंतर म्हणजे मी तुम्हाला इथं सांगितलं आहे की स्लोप ऑफ लाईन काढत असताना व्हेन द अँगल इज गिवन टू यू, बघा व्हेन हे दिसतंय का, सगळ्यांना रीडेबल आहे का. तर बघा, इथं तुम्हाला काय सांगितलं आहे की व्हेन अँगल इज गिवन एम इज इक्वल टू टॅन थिटा इज द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग आउट द स्लोप. एम इज इक्वल टू व्हॉट, टॅन थिटा. बघा, हा यम आहे इज इक्वल टू, हा आहे टॅन थिटा. यम इज इक्वल टू टॅन थिटा. आणि थिटा म्हणजे काय आहे इथं, थिटा म्हणजे अँगल बिटवीन द लाईन अँड पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. पण लक्षात घ्या, जसं तुम्हाला मी म्हटलं की थिटा दिलेला आहे, अँगल दिलेला आहे, थिटा 45 डिग्री होता, तर आपण स्लोप काढला, यम इज इक्वल टू टॅन थिटाने आपण स्लोप काढला. म्हणजे टॅन 45 डिग्रीने आपण काय केलं, इथं स्लोप काढला, तो आला होता 1. यम इज इक्वल टू किती आला होता, 1, बरोबर. असं आपण स्लोप काढला. पण आता मी जर तुम्हाला म्हटलं की जसं तुमच्याकडे ही लाईन होती, बघा 45 डिग्री इन्क्लाइनची ही लाईन होती, अशी ही लाईन होती 45 डिग्री इन्क्लाइन. या लाईनचा आपण स्लोप काढला बाय युझिंग दिस फॉर्म्युला, एम इज इक्वल टू टॅन थिटावाला फॉर्म्युला. ओके. नाव सपोज इन्स्टेड ऑफ दिस अँगल, या अँगलच्या ऐवजी जर तुम्हाला 2 पॉईंट दिले असतील, म्हणजे मी जर तुम्हाला म्हटलं की सपोज तुमच्याकडे एक अशा पद्धतीनं बघा एक लाईन आहे आणि ही लाईन 2 पॉईंटमधून पास होते. इथं एक पॉईंट आहे ए ऑफ x1, y1 आणि दुसरा पॉईंट आहे इथं x2, y2, बघा बी ऑफ x2, y2. आणि ही ए बी नावाची जी लाईन आहे ना, ती
ए आणि बी या पॉईंटमधून पास होणाऱ्या लाईनचे तुम्हाला जर कोऑर्डिनेट दिले असतील, म्हणजे एचे कोऑर्डिनेट तुम्हाला दिलेले आहेत, बीचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत, तर या कोऑर्डिनेटचा यूज करून जर तुम्हाला स्लोप काढायचा असेल तर इथला फॉर्म्युला असतो बघा y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. म्हणजे जर तुम्हाला 2 पॉईंटचे कोऑर्डिनेट दिले असतील आणि स्लोप काढा असं सांगितलं असेल तर तुम्हाला तिथला स्लोप देखील काढता आला पाहिजे. बघा एक प्रॉब्लेम घेऊ आपण याच्यावरचा, खूप सिंपल आहे हे पण. बघा आता इथं तुम्हाला सांगितलं फाइंड द स्लोप ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट्स. बघा एक क्वेश्चन घेऊ आपण. फाइंड द स्लोप ऑफ लाईन, फाइंड द स्लोप ऑफ लाईन, स्लोप ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट्स, पासिंग थ्रू द पॉईंट्स पी ऑफ, बघा पॉईंट्स आहे माझ्याकडं, पी ऑफ -1, -2 किंवा आपण कुठले घेऊ शकतो, म्हणजे असं गरजेचं नाही. बघा इथं घेऊ आपण 1, 2 अँड क्यू ऑफ किती घेता इकडं, इथं 2, 3 घेऊ, चालेल, काही फरक पडत नाही, कुठलेही रॅन्डम पॉईंट तुम्हाला दिले असतील. जर तुम्हाला 2 पॉईंट दिले असतील, ज्या 2 पॉईंटमधून लाईन पास होणार आहे त्या 2 पॉईंटचे कोऑर्डिनेट दिले असतील आणि स्लोप काढा सांगितलं जाईल, तेव्हा तुम्हाला हा फॉर्म्युला तिथं आठवला पाहिजे. बघा आता जेव्हा तुम्ही याला सॉल्व करणार, जेव्हा तुम्ही इथलं सोल्युशन लिहिणार, तेव्हा तुम्हाला इथं क्लिक झालं पाहिजे की तुम्हाला 2 पॉईंटचे कोऑर्डिनेट दिलेत. म्हणजे पी ऑफ x1 y1 तुम्हाला दिलेला आहे, पी ऑफ x1, y1 काय दिलेला आहे, तो पी ऑफ 1, 2 दिलेला आहे, आणि क्यू ऑफ x2, y2 म्हणा याला, x2, y2 हा काय दिलेला आहे, 2, 3 दिलेला आहे, बरोबर. म्हणजे क्यू ऑफ 2, 3 दिलेला आहे. तर इथून तुम्हाला x1 y1 x2 y2च्या व्हॅल्यू तुम्हाला काढता आल्या पाहिजे. तर x1 किती आहे बरं, इथं x1 म्हणजे 1 आहे, x2 किती आहे, x2 किती आहे सांगा, x2 म्हणजे 2 आहे, राईट, x2 म्हणजे किती आहे, 2 आहे. y1 किती आहे, y1 म्हणजे हा 2 आहे, आणि y2 म्हणजे हा 3 आहे. आता फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, काय फॉर्म्युला असतो बरं, यस, m इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. मग तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, मग तिथं लिहा वी नो दॅट आपल्याला फॉर्म्युला तिथं माहिती आहे की स्लोप इज इक्वल टू, वी नो दॅट m इज इक्वल टू स्लोप इज y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. मग y2ची व्हॅल्यू किती आहे, 3 मायनस y2 किती आहे, 2 अपॉन x2 किती आहे, 2 मायनस 1, म्हणजे 1/1 येणार आहे, म्हणजे स्लोप किती येणार आहे, 1. आणि बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलं जाईल की या लाईनचा अँगल पण काढा. तर स्लोप जर 1 असेल तर अँगल काढू शकता की नाही, अँगल मेड बाय द लाईन. हे बघा, म्हणजे शक्यतो असा प्रश्न तुम्हाला विचारत नाहीत अँगल काढा म्हणून, पण जर तुम्हाला या टाईपचा प्रश्न आला की फाइंड द स्लोप ऑफ लाईन विच इज पासिंग थ्रू 1, 2 अँड 2, 3 या कोऑर्डिनेटमधून पास होत आहे, तर हे 1, 2 म्हणजे काय असतं, x1 y1 असतात, लक्षात घ्या. 1, 2 म्हणजे काय, कोणत्या व्हॅल्यू, x1 y1च्या व्हॅल्यू, आणि 2, 3 दुसरा कोऑर्डिनेट म्हणजे x2 y2च्या व्हॅल्यू, x2 y2. मग इथून फॉर्म्युला यूज करा. काय फॉर्म्युला आहे स्लोपचा, m इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. व्हॅल्यू ठेवा, यू विल गेट द आन्सर. तुम्हाला तिथं व्हॅल्यू आन्सर भेटून जाईल. क्लिअर आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला 2 पॉईंटमधून लाईन पास होते असं सांगितलं जाईल, तेव्हा अशा पद्धतीनं जो स्लोप आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे. क्लिअर आहे. चला पुढे बघा आता. नेक्स्ट कंडिशन आहे की ज्यामध्ये तुम्हाला लाईनचं इक्वेशन दिलं असेल. जर लाईनचं इक्वेशन दिलं असेल तर कशा पद्धतीनं स्लोप काढायचा हे लक्षात घ्या. आता जर लाईनचं इक्वेशन दिलं असेल तर इथं स्लोप काढणं पण खूप सिंपल आहे, लाईनचं इक्वेशन दिलेलं असताना. बघा आता तिसरी कंडिशन आहे, इक्वेशन ऑफ लाईन इज गिवन. वेन द इक्वेशन ऑफ लाईन इज गिवन, म्हणजे मी जर तुम्हाला म्हटलं की तुमच्याकडं एखादी लाईन आहे ax प्लस by प्लस c. बघा, फाइंड द स्लोप ऑफ लाईन, फाइंड द स्लोप ऑफ लाईन, फाइंड द स्लोप ऑफ लाईन. आणि लाईन आहे बघा 3x प्लस 4y प्लस 2 इज इक्वल टू 0. बघा अशा पद्धतीने एक लाईन दिलेली आहे आणि या लाईनचं तुम्हाला काय करायचं, स्लोप काढायचं आहे. जेव्हा इक्वेशन दिलं जाईल लाईनचं, तर इक्वेशन दिलेलं असताना स्लोप जर काढायचा असेल तर त्यासाठी तुमच्याकडे फॉर्म्युला असतो m इज इक्वल टू मायनस a बाय b. सी whenever the equation of line in the form of ax plus by plus c is equal to 0 is given to you, then in that condition
the slope of line m is equal to minus a by b. Minus a by b means, minus a means what? It is coefficient of x and upon b means it is coefficient of y. तर लक्षात घ्या की स्लोप ऑफ लाईन, जर तुमच्याकडं एखादं लाईनचं इक्वेशन दिलं असेल तर स्लोप ऑफ लाईन ax plus by plus c is equal to 0 is m is equal to minus a by b, means minus coefficient of x upon coefficient of y. तर हा फॉर्म्युला देखील तुम्ही तिथं लक्षात ठेवा. या फॉर्म्युल्याने तुम्ही जेव्हा तुम्हाला लाईनचं इक्वेशन दिलं असेल तेव्हा तुम्ही स्लोप काढू शकता. मग बघा आता काय करणार तुम्ही, हे इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे, इथून ए बी सीच्या व्हॅल्यू काढू शकता, ए बी सीच्या व्हॅल्यू काढू शकता. कंपेअर करा या इक्वेशनला या इक्वेशन सोबत. आफ्टर कंपॅरिझन यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ ए. किती भेटणार एची व्हॅल्यू? 3 भेटल की नाही एची व्हॅल्यू. बीची व्हॅल्यू किती भेटणार आहे? 4 आणि सीची व्हॅल्यू किती भेटणार आहे? 2. खरं तर सीची गरज नाही आपल्याला इथं, पण सीची व्हॅल्यू जी आहे ती 2 आहे. आणि मग तुम्हाला माहिती आहे स्लोपचा फॉर्म्युला, वी नो दॅट स्लोप यम इज इक्वल टू मायनस कोएफिशियंट ऑफ एक्स म्हणजे ए अपॉन कोएफिशियंट ऑफ बी म्हणजे कोएफिशियंट ऑफ वाय म्हणजे बी. मग ठेवा इथं व्हॅल्यू. मग काय आन्सर येईल सांगा बरं इथलं, काय आन्सर येईल इथलं सांगा. एची व्हॅल्यू हे बघा -3 अपॉन 4 म्हणजे स्लोप काय येणार आहे? -3/4. क्लिअर आहे का? अरे क्लिअर आहे का? 2 मार्कला तुम्हाला स्लोपवर प्रश्न येऊ शकतो. जर स्लोपवर 2 मार्कला प्रॉब्लेम आला तर अशा पद्धतीनं त्याला सॉल्व करा. येईल सॉल्व करता? चलो आगे बढ़ेंगे. बघा पुढे जाऊ आपण. आता बघा नेक्स्ट आहे कंडिशन ऑफ पॅरलल लाईन. पॅरललिझम आणि परपेंडिक्युलॅरिटीच्या कंडिशन आहेत. पॅरललिझम अँड परपेंडिक्युलॅरिटी. आता लक्षात घ्या, जर तुमच्याकडे 2 लाईन पॅरलल असतील तर दोन्ही लाईनचा स्लोप कसा राहणार आहे? इक्वल राहणार आहे. जर मी तुम्हाला म्हटलं की तुमच्याकडे एक लक्षात घ्या, 2 लाईन पॅरलल केव्हा असतात? वेन द इन्क्लिनेशन ऑफ द लाईन इज सेम. म्हणजे बघा मी जर तुम्हाला म्हटलं की तुमच्याकडे 2 लाईन आहेत, सपोज बघा आता तुमच्याकडं अशा पद्धतीनं एक ॲक्सिस आहे सपोज आणि इथं 2 लाईन आहे तुमच्याकडे. बघा ही एक लाईन आहे, या लाईनने अँगल बनवलेला आहे 45 डिग्री. ही लाईन आहे सपोज ए बी नावाची आणि दुसरी एक लाईन आहे सपोज तुमच्याकडं अजून हे बघा दुसरी इकडे एक लाईन आहे पी क्यू नावाची. या लाईनने पण अँगल बनवलेला आहे 45 डिग्री. मग ज्या वेळेस याला इन्क्लिनेशन ऑफ द लाईन म्हणतो आपण, अँगल मेड बाय द लाईन, दॅट इज इन्क्लिनेशन ऑफ द लाईन. इन्क्लिनेशन मेड बाय द लाईन ए बी अँड पी क्यू आर सेम. दोघांचा अँगल कसा आहे? सेम आहे. जेव्हा 2 लाईनने सेम अँगल बनवलेला असेल पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस सोबत, तेव्हा त्या 2 लाईन कशा असतात? पॅरलल असतात. आणि जर 2 लाईन पॅरलल असतील हर्षल, जर 2 लाईन पॅरलल असतील तर दोन्ही लाईनचा स्लोप कसा राहणार? इक्वल. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं या लाईनचा स्लोप आहे m1 आणि या लाईनचा स्लोप आहे m2. मग बघा आता तुम्हाला स्लोप काढता येतो पहिल्या लाईनचा. काय येईल बरं पहिल्या लाईनचा स्लोप? m1 इज इक्वल टू टॅन थिटा 1 येईल बरोबर. म्हणजे m1 इज इक्वल टू टॅन थिटा किती आहे तो? टॅन 45 डिग्री. म्हणजे m1 इज इक्वल टू किती येणार आहे? 1 येणार. m1 इज इक्वल टू 1. आणि इकडचं काढा बरं, m2 इज इक्वल टू टॅन थिटा 2. मग थिटा 2ची व्हॅल्यू किती आहे इथं? 45 आहे की नाही? टॅन 45 बघा ना, थिटा 2 याला म्हणा थिटा 2 45, टॅन 45 म्हणजे 1. म्हणजे m2 किती आला? 1 आला. m2 1, m1 पण 1 म्हणजे m1 इज इक्वल टू m2. लक्षात येतंय का? जेव्हा 2 लाईन एकमेकांना पॅरलल असतील तेव्हा त्या दोन्ही लाईनचा स्लोप कसा असतो? इक्वल असतो. स्लोप ऑफ द लाईन पॅरलल लाईन्स आर इक्वल. 2 पॅरलल लाईनचे स्लोप इक्वल असतात बिकॉज द इन्क्लिनेशन मेड बाय द लाईन विथ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस इज इक्वल. The angle made by the line, both the line with positive x axis are equal, that's why their slopes are also equal. त्यामुळे त्याचे स्लोप पण इक्वल येतात. मग आता लक्षात घ्या, तुम्हाला जर अशी कंडिशन तिथं दिलेली असेल तर या कंडिशनचा यूज प्रॉब्लेममध्ये करता आला पाहिजे. ठीक आहे. आता बघा 2 लाईन जर परपेंडिक्युलर असतील, 2 लाईन जर परपेंडिक्युलर असतील तर 2 परपेंडिक्युलर लाईनच्या स्लोपचा प्रोडक्ट असतो -1. काय असतो? -1. हे झाले पॅरलल लाईनची कंडिशन. लक्षात घ्या. हा काय झाला? These are the slopes of parallel line. Slopes of parallel line. हे पॅरलल लाईनचे स्लोप आहेत. पण इन्स्टेड ऑफ पॅरलल इफ देर आर परपेंडिक्युलर लाईन्स, मग परपेंडिक्युलर लाईन्स असतील तर परपेंडिक्युलर लाईन्सचा स्लोप जर तुम्हाला काढायचा असेल
तर कसा काढताल बरं परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप? म्हणजे बघा, मी जर तुम्हाला म्हटलं की तुमच्याकडं अशा पद्धतीनं ही एक लाईन आहे, सपोज या लाईनने काहीतरी पर्टिक्युलर अँगल इथं बनवलेला आहे, सपोज याला म्हणू आपण θ1, ठीक आहे, याला म्हणू आपण θ1, आणि दुसरी एक लाईन आहे ती या लाईनला अशी परपेंडिक्युलर आहे, लक्षात घ्या, इथं आहे 90 डिग्रीमध्ये, ठीक आहे. किंवा इकडून घेऊ शकता तुम्ही, इथून पण इथला पण अँगल दाखवू शकता, याला म्हणा हा बाहेरचा, हा 90 डिग्रीमध्ये आहे, आणि इकडचा जो अँगल आहे, आता लक्षात घ्या, एक मिनिट लक्षात घ्या, इथला जो अँगल आहे तो तुम्ही मध्ये दाखवा, बाहेर दाखवा, कुठेही दाखवा, काही फरक पडत नाही. तर याला इथं म्हणा, ठीक आहे, आणि याला काहीतरी सपोज θ2 म्हणा, किंवा बाहेरून पण अँगल दाखवू शकता. म्हणजे गरज नाही की तुम्ही तिथं अँगल कडून दाखवायचं, फक्त डायरेक्ट तिथं आपण डेरिवेशन पण याचं स्टडी केलेलं आहे, तुम्ही डायरेक्ट तिथं लक्षात घ्या, m1 इज इक्वल टू 1/m2 असतो, -1/m2. हे रिलेशन असतं की निगेटिव्ह रेसिप्रोकल, स्लोप ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स आर निगेटिव्ह रेसिप्रोकल ऑफ इच अदर, एकमेकाचे निगेटिव्ह रेसिप्रोकल असतात. म्हणजे m1 इज इक्वल टू -1/m2 किंवा m2 इज इक्वल टू -1/m1 पण म्हणू शकता, किंवा याला तिकडं पाठवा, m1 इंटू m2 इज इक्वल टू -1. तर हे पण रिलेशन तिथं लक्षात ठेवा, दोन परपेंडिक्युलर लाईनच्या स्लोपचा प्रोडक्ट -1 असतो, किंवा दोन परपेंडिक्युलर लाईनचे स्लोप एकमेकाचे निगेटिव्ह रेसिप्रोकल असतात, ठीक आहे. तर ही स्लोप ऑफ परपेंडिक्युलर लाईनची कंडिशन आहे, स्लोप ऑफ पॅरलल लाईनची कंडिशन आहे. या कंडिशन तुम्ही लक्षात ठेवा. या कंडिशनवर जर प्रॉब्लेम आला तर तुम्हाला तो सोडवता आला पाहिजे. तसा एखादा प्रॉब्लेम असला तर आपण घेऊ तो समोर, डोंट वरी. तर बघा, आता तुम्हाला इथं या टॉपिक नंतर किंवा बघू आपण एखादा प्रॉब्लेम आहे का. बघा, PYQs आहेत माझ्याकडं. हा डिस्टन्स बिटवीन द पॅरलल लाईन, बरं ठीक आहे, प्रॉब्लेम आपण नंतर घेऊयातले, चालतं. बघा, आता नेक्स्ट आहे इक्वेशन ऑफ लाईन. आता लाईनचं इक्वेशन काढायचं असेल ना तर त्याचे 4 फॉर्म असतात, 4. तर पहिला आहे स्लोप पॉईंट फॉर्म, दुसरा आहे स्लोप इंटरसेप्ट फॉर्म, तिसरा आहे 2 पॉईंट फॉर्म, आणि चौथा आहे डबल इंटरसेप्ट फॉर्म. तर दीज आर द 4 मेथड्स और 4 व्हेरियस फॉर्म्स टू फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन. आता तुम्हाला लाईनचं जनरल इक्वेशन माहीत आहे. जनरल इक्वेशन काय असतं लाईनचं? AX प्लस BY प्लस C इज इक्वल टू 0. दिस इज द जनरल इक्वेशन ऑफ लाईन. हे लाईनचं एक जनरल इक्वेशन आहे. आणि तुम्हाला जर लाईनचं इक्वेशन काढायचं असेल, म्हणजे लाईनचं स्लोप आणि एक पॉईंट तुम्हाला दिलेला असेल आणि लाईनचं इक्वेशन काढा असं सांगितलं जाईल, तर तुम्ही तिथून लाईनचं जे इक्वेशन आहे ते इझिली काढू शकता. म्हणजे बघा, मी जर तुम्हाला म्हटलं की फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन, बघा आता बघा, सपोज प्रॉब्लेम घेऊ आपण, प्रॉब्लेमच्या थ्रू तुम्हाला अजून इझिली लक्षात येईल. बघा, फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन, फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन, इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू, इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू. एक लाईन आहे जी एका पॉईंटमधून पास होत आहे, पासिंग थ्रू द पॉईंट्स 3, -4, पासिंग थ्रू 3, -4 and having slope दिलाय बघा या लाईनचा 3/2. स्लोप किती दिलाय? 3/2. म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम वाचलं की कळलं पाहिजे काय काय दिलेलं आहे याच्यामध्ये. एक पॉईंट दिलाय आणि स्लोप दिलाय, पॉईंट दिलाय आणि स्लोप दिलाय. जर एक पॉईंट आणि स्लोप दिला असेल तर स्लोप पॉईंट फॉर्म यूज करायचा आहे. कोणता पॉईंट फॉर्म यूज करायचा आहे? स्लोप पॉईंट फॉर्म. मग बघा, आता तुम्हाला माहिती आहे, वी नो दॅट, किंवा तुम्ही गिव्हनल्या अगोदर तुम्हाला सगळ्यात पहिलं तर इथं इक्वेशन लाईनचं काढायचं असेल तर एक पॉईंट दिलेला आहे P ऑफ x1, y1 म्हणा त्याला, x1, y1 इज इक्वल टू 3, -4 दिलेला आहे. म्हणजे x1 ची व्हॅल्यू किती आहे? 3 आहे. y1 ची व्हॅल्यू किती आहे? 4 आहे. आणि स्लोप दिलेला आहे m इज इक्वल टू किती दिलेला आहे? स्लोप 3/2. एवढं सगळं दिलेलं आहे, बरोबर. आता तुम्हाला माहिती आहे स्लोप, वी नो दॅट स्लोप पॉईंट फॉर्म, इक्वेशन ऑफ लाईन. मग इथं सांगा तुम्ही, वी नो दॅट इक्वेशन ऑफ लाईन इन स्लोप पॉईंट फॉर्म, इज काय असतं बरं ते इक्वेशन? y - y1 इज इक्वल टू m इन ब्रॅकेट x - x1. हा फॉर्म्युला लक्षात तुम्हाला ठेवा लागेल.
कुठं लिहिला आहे बघा मी तो फॉर्म्युला हे इथं लिहिला आहे बघा, वाय मायनस वाय वन इज इक्वल टू यम इन ब्रॅकेट एक्स मायनस एक्स वन. जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम वाचल्यानंतर तुम्हाला कळतं की त्यामध्ये काय दिलेलं आहे, बरोबर. तुम्ही प्रॉब्लेम वाचणार, तुमच्या लक्षात येईल तिथं फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन सांगितलं आहे आणि ती लाईन पास होते एका पॉईंटमधून आणि स्लोप दिला आहे. म्हणजे एक पॉईंट आणि स्लोप दिला असेल तर स्लोप पॉईंट फॉर्म यूज करायचा आहे. एक पॉईंट आणि एक लाईन जर तुम्हाला दिला असेल, ज्या एका पॉईंटमधून लाईन पास होते तो पॉईंट आणि त्या लाईनचा स्लोप दिला असेल तर स्लोप पॉईंट फॉर्म यूज करायचा आहे. आणि आता इथं व्हॅल्यू ठेवा इथं व्हॅल्यू बघा, वाय मायनस वाय वन किती आहे, वाय वन किती आहे, हा वाय वन आहे, वाय वन किती आहे 4 इज इक्वल टू यम किती आहे 3/2 आहे इन ब्रॅकेट एक्स मायनस एक्स वन किती आहे 3 आहे. आता लक्षात घ्या, हा 2 इकडं डिवाइड आहे, इकडं आल्यावर काय होईल मल्टिप्लाय होईल. म्हणजे वाय मायनस 4 इज इक्वल टू काय होता 3/2 इन ब्रॅकेट एक्स मायनस 3 होता की नाही. हा 2 इकडं डिवाइड आहे, इकडं आल्यावर काय होईल मल्टिप्लाय होईल. म्हणजे 2 इन ब्रॅकेट वाय मायनस 4 इज इक्वल टू 3 इन ब्रॅकेट एक्स मायनस 3 असा होईल की नाही. मग याला जर तुम्ही मल्टिप्लाय केलं मध्ये तर 2 इंटू वाय काय होणार आहे 2y मायनस 2 इंटू मायनस 4 काय होणार आहे मायनस 8 आणि 3 इंटू एक्स 3x मायनस 3 3 9. आता लक्षात घ्या, हा 3x असाच ठेवा, हा प्लस 2y इकडे आल्यावर काय होणार आहे मायनस 2y होणार आहे. हा मायनस 9 असाच ठेवा, प्लस मायनस 8 इकडे आल्यावर काय होणार आहे प्लस 8 होईल की नाही. आणि इकडे काय राहील 0. अरे क्लिअर आहे का. हा प्लस 3x ॲज इट इज, हा प्लस 2y इकडे आल्यावर मायनस 2y, हा मायनस 9 ॲज इट इज, हा मायनस 8 इकडे आल्यावर प्लस 8. म्हणजे हे इक्वेशन भेटणार तुम्हाला 3x मायनस 2y मायनस 1 इज इक्वल टू 0. दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन. दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन. हे रिक्वायर्ड इक्वेशन आहे लाईनचं, लक्षात घ्या. म्हणजे जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीचा प्रॉब्लेम येईल, 2 मार्काला असा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. तुम्ही बघा, मी PYQची PDF तुम्हाला टाकलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे की फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन. बघा इथं प्रश्न आलेला आहे की फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 3, -4 अँड हॅव्हिंग स्लोप 3/2. हाच प्रॉब्लेम आलेला आहे 2018च्या पेपरमध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक प्रश्न आहे इथं पुढच्या पेपरमध्ये आलेला की फाइंड द स्लोप ऑफ लाईन, फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 2, 3. बघा, फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 2, 3. म्हणजे पॉईंट दिला आहे 2, 3 अँड स्लोप इज 5 येईल काढू शकता हे सांगा बरं. स्लोप इज 5 युनिट्स. सांगा बरं याचं उत्तर काय येईल याचं उत्तर सांगा. काढू शकता लाईनचं इक्वेशन. बघा पॉईंट काय दिला आहे 2, 3 म्हणजे x1 y1 दिलेला आहे तुम्हाला, बरोबर. x1 y1 किती आहे 2, 3 आहे. यस. बघा आता इकडं लक्षात घ्या, खूप सिंपल आहे हा प्रश्न. दिसतंय का. चला इकडं लक्षात घ्या. आता बघा, हा जो प्रॉब्लेम आहे या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला पॉईंट दिलेला आहे. म्हणजे x1ची व्हॅल्यू किती आहे 2 आहे की नाही x1, y1 किती आहे y1 3 आहे आणि स्लोप किती आहे m इज इक्वल टू 5 आहे स्लोप. आणि मग तुम्ही इथं सांगायचं वी नो दॅट काय माहिती आहे तुम्हाला, इक्वेशन ऑफ लाईन इन विच फॉर्म, इन स्लोप पॉईंट फॉर्म इज. काय असतं बरं ते इक्वेशन ऑफ लाईन इन स्लोप पॉईंट फॉर्म, काय असतं ते इक्वेशन y मायनस y1 इज इक्वल टू यम इन ब्रॅकेट x मायनस x1 असं असतं की नाही. मग ठेवा इथं व्हॅल्यू. y मायनस y1ची व्हॅल्यू किती आहे सांगा. y मायनस y1ची व्हॅल्यू किती आहे 3 इज इक्वल टू यम किती आहे 5 इन ब्रॅकेट x मायनस x1ची व्हॅल्यू किती आहे 2. याला सोडवा. y मायनस 3 इज इक्वल टू हा होणार 5 इंटू x 5x मायनस 5 टू 10. बघा हा 5x असाच ठेवा, हा प्लस y इकडे आल्यावर काय होणार आहे मायनस y, हा मायनस 10 अशाला असाच, हा मायनस 3 इकडे आल्यावर काय होणार आहे प्लस 3, इकडं 0. मग काय होईल
5x मायनस वाय आणि -10 + 3 -7 होतं ते 13 नाही होत, लक्षात ये. कॅल्सीवर टाकायचं, तुम्ही ताण नाही घ्यायचा, तुम्ही ताण घ्यायचा नाही, कॅल्सीवर टाकायचं बिंदास, ठीक आहे. तर दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन, दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन, रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन. क्लिअर आहे का? अरे क्लिअर आहे का? खूप सिंपल आहे, लक्षात घ्या. एकदम सिंपल, एकदम बढिया प्रश्न असतात हे. 2-2 मार्कला तुम्हाला असे प्रश्न परीक्षेत विचारले जातात, त्यामुळं सर्वांनी हे लक्षात घ्या. खूप सिंपल असे हे प्रश्न आहेत, ठीक आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला जर स्लोप दिला असेल तर तुम्ही याला सोडवू शकता. चला अजून एक घेऊ आपण पुढे. बघा अजून एक प्रश्न घेऊ आपण. हां काय म्हणला? 25, ठीक आहे ना. चला लगेच आपण एक पुढचा घेऊ. आता पुढचा आहे 2 पॉईंट फॉर्म. बघा पुढचा आहे 2 पॉईंट फॉर्म. बघा आता 2 पॉईंट फॉर्ममध्ये तुम्हाला जर 2 पॉईंट दिले असतील, 2 पॉईंट नाही, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म आहे अगोदर, ठीक आहे. 2 पॉईंट नंतर घेऊ. स्लोप इंटरसेप्ट फॉर्म म्हणजे तुम्हाला जर स्लोप दिला असेल आणि इंटरसेप्ट दिला असेल, तर इंटरसेप्ट म्हणजे काय बरं? इंटरसेप्ट म्हणजे माहिती आहे तुम्हाला? इंटरसेप्ट म्हणजे बघा आता जर मी तुम्हाला म्हटलं की तुमच्याकडं अशा पद्धतीनं एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे. बघा हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे, आणि एक लाईन आहे बघा. ही लाईन, ही अशी एक लाईन आहे बघा. आता ही लाईन एक्स ॲक्सिसला कट करते की नाही? इथं कट करते. वाय ॲक्सिसला इथे कट करते. मग एक्स ॲक्सिसला जिथं लाईन कट करते ना, तिथं असतो एक्स इंटरसेप्ट, त्याला म्हणायचं एक्स इंटरसेप्ट. वाय ॲक्सिसला लाईन जिथं कट करते त्याला म्हणायचं वाय इंटरसेप्ट. मग लक्षात घ्या, सपोज इथं एक पॉईंट आहे, या पॉईंटवर सपोज एक्स कॉर्डिनेट आहे तुमचा ए, आणि वाय कॉर्डिनेट काय असेल या पॉईंटवर? 0 असेल, बरोबर. म्हणजे एक्स इंटरसेप्ट काय झाला इथला? एक्स इंटरसेप्ट काय झाला इथला? ए. लक्षात घ्या, एक्स इंटरसेप्ट ए. आणि इथले कॉर्डिनेट आहेत, सपोज क्यू पॉईंट आहे, इथला एक्स कॉर्डिनेट 0 असेल आणि वाय कॉर्डिनेट बी आहे सपोज. म्हणजे वाय इंटरसेप्ट काय झाला इथला? वाय इंटरसेप्ट इज बी. म्हणजे इन जनरल थोडक्यात लक्षात घ्या की एखादी लाईन जर एक्स ॲक्सिसला एखाद्या पॉईंटवर कट करत असेल, तर एक्स ॲक्सिसवर ज्या पॉईंटवर कट करते त्या पॉईंटचा एक्स कॉर्डिनेट म्हणजे एक्स इंटरसेप्ट, ती लाईन वाय ॲक्सिसला जिथं कट करते तिथला वाय कॉर्डिनेट म्हणजे वाय इंटरसेप्ट. तर हे अशा पद्धतीनं इथं लक्षात ठेवा. आता मी जर तुम्हाला म्हटलं की तुमच्याकडे इक्वेशन ऑफ लाईन आहे, इक्वेशन ऑफ लाईन तुमच्याकडे आहे, जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ लाईन इज काय असतो बरं? इक्वेशन ऑफ लाईनचा जनरल फॉर्म ax + by + c = 0. हे जनरल फॉर्म आहे, बरोबर. आता मला काढायचा आहे एक्स इंटरसेप्ट. तर आपल्याला माहिती आहे एक्स इंटरसेप्ट काढण्यासाठी वाय कॉर्डिनेट काय असतो इथं? 0. एक्स इंटरसेप्ट काढायचा असेल तर काय करणार तुम्ही? पुट y = 0 इन इक्वेशन 1. या इक्वेशन 1 मध्ये y ची व्हॅल्यू 0 ठेवा. मग काय होईल बरं? हा ax + b × 0 + c = 0 असा होईल की नाही? आणि याला जर तुम्ही फर्दर सॉल्व केलं तर ax + c = 0 होईल. म्हणजे ax = काय येणार आहे? -c. म्हणजे x = -c/a असं येईल की नाही? असं येईल. म्हणजे -c/a असतो. बघा मी इकडं लिहिलेला असेल तो, ठीक आहे. इकडं नाही लिहिला तो, आपण डायरेक्ट फॉर्म्युला लिहिला आहे त्याचा, ठीक आहे. म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने एक्स इंटरसेप्ट काढू शकता. जर तुम्हाला वाय इंटरसेप्ट काढायचा असेल, तर वाय इंटरसेप्ट काढण्यासाठी काय करताल? यस, पुट x = 0 इन इक्वेशन 1. मग काय होईल तो? a × 0 + by + c = 0. म्हणजे by + c = काय येणार आहे? 0. म्हणजे by = -c होईल इकडे आल्यावर, आणि y = -c/b. बघा हा असतो एक्स इंटरसेप्ट, हा असतो वाय इंटरसेप्ट. तर हे फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवा. -c/a एक्स इंटरसेप्ट असतो, -c/b हा वाय इंटरसेप्ट असतो.
2025चा मागच्या वेळेसचा जो बॅकलॉगचा पेपर आहे त्याच्यामध्ये याच्यावर प्रश्न आलेला आहे बघा. बघा हा एक प्रश्न आलेला आहे एक्स इंटरसेप्ट वाय इंटरसेप्टवर. बघा आपण घेऊ तो प्रश्न. बघा कधीचा पेपर आहे हा 2023चा आहे का? हां 25च्या पेपरमध्ये पण आलेला आहे. हां फाइंड इंटरसेप्ट ऑफ लाईन. बघा 2023चा एक पेपर आहे. हां 2023चा एक पेपर आहे. बघा इकडं लक्ष द्या. 2023चा एक पेपर आहे. कसा प्रश्न आलेला आहे बघा इथं 2 मार्कला. खूप सिंपल एकदम बढिया आहे. बघा फाइंड द इंटरसेप्ट ऑफ लाईन. बघा प्रश्न आलेला आहे फाइंड द इंटरसेप्ट ऑफ द लाईन. फाइंड द इंटरसेप्ट्स ऑफ द लाईन 2x plus 3y is equal to 6. 2x plus 3y is equal to 6 on both axes. दोन्ही ॲक्सिसवर काढायचं आहे. दोन्ही ॲक्सिस म्हणजे एक्स ॲक्सिसवर एक्स इंटरसेप्ट येईल, वाय ॲक्सिसवर वाय इंटरसेप्ट येईल. क्लिअर आहे. आता लक्षात घ्या. पण आपण हे जे फॉर्म्युले लिहिले ना -c/a -b/a हे कोणत्या इक्वेशनसाठी लिहिलं आहे बरं आपण? ax plus by plus c is equal to 0 साठी लिहिलं आहे की नाही? ax plus by plus c is equal to 0 या इक्वेशनसाठी आपण लिहिलं आहे. मग आपल्याकडे हे इक्वेशन ax plus by plus c is equal to 0 आहे का? नाही आहे. ax plus by is equal to c आहे. ax plus by plus c आहे का? ax plus by plus c is equal to 0 आहे का? नाही. हे ax plus by is equal to c सारखं आहे ना. मग या -6ला अगोदर इकडे घेऊन या. मग कसं होईल ते इक्वेशन सांगा बरं. कसं होईल ते इक्वेशन? 2x प्लस 3y -6 इज इक्वल टू 0 होईल की नाही? असं होईल की नाही? तुम्ही या स्टँडर्ड फॉर्ममध्ये ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये इक्वेशनला लिहिलं तर ते 2x प्लस 3y -6 इज इक्वल टू 0 होईल की नाही? असं होईल की नाही? +6 इकडे आल्यावर काय होणार आहे? -6. मग a ची व्हॅल्यू किती आहे सांगा बरं. a ची व्हॅल्यू 2 आहे. b ची व्हॅल्यू सांगा. b ची व्हॅल्यू 3 आहे. आणि c ची व्हॅल्यू 6 आहे का? -6 आहे. काय आहे? -6 आहे. लक्षात घ्या. आता तुम्हाला माहिती आहे एक्स इंटरसेप्ट काय असतो? एक्स इंटरसेप्ट असतो -c/a असा असतो की नाही? मग ठेवा इथं व्हॅल्यू. -c म्हणजे -6 अपॉन a किती आहे? 2. मायनस प्लस होईल म्हणजे हा काय भेटणार आहे? 6/2 म्हणजे 3 येईल की नाही? म्हणजे एक्स इंटरसेप्ट काय आला? 3. अरे लक्षात येते सगळ्यांना? खूप सिंपल आहे. खूप सिंपल आलेला आहे प्रश्न. के स्कीमच्या पेपरमधला प्रश्न आहे. विंटर 2024चा पेपर आहे. 24चा आहे का 23चा आहे रे? 24चा आहे का 23चा आहे? विंटर 23चा के स्कीमचा पेपर आहे. लक्षात घ्या. आता लक्षात घ्या. आता वाय इंटरसेप्ट काढायचा असेल तर वाय इंटरसेप्टचा फॉर्म्युला काय असतो? -c/b. मग ठेवा इथं व्हॅल्यू. -c ची व्हॅल्यू किती येतो? 3 येतो. 3 आहे रे. ही व्हॅल्यू 3 आहे ना. बी ची व्हॅल्यू 3 आहे ना. इथली व्हॅल्यू 3 म्हणजे किती आन्सर येईल? 2. वाय इंटरसेप्ट किती आला? 2. क्लिअर आहे का अभिषेक? तर लक्षात घ्या अशा पद्धतीनं हां फॉर्म्युले लक्षात ठेवा. हे जे मी समरी टाकले ना तुम्हाला ही शीटची, हे फॉर्म्युल्याची जी तुम्हाला लिस्ट टाकली, एक शीट पाठवली मी, ती शीटवर तुम्ही लर्न करा. हे शीटचे फॉर्म्युले पाठ असतील ना तर एकदम सिम्पल एकदम बढिया आहे. काही गरज नाही खूप सारे नंबर ऑफ प्रॉब्लेम सॉल्व करायची. फक्त फॉर्म्युले पाठ करा. थोडेसे PYQचे अजून प्रॅक्टिस करा. आपण 1-1, 2-2 घेतोय. तुम्ही अजून नंबर ऑफ PYQची प्रॅक्टिस करा. तुम्हाला तिथं एकदम बढिया पेपर जाणार. लक्षात घ्या एकदम बढिया पेपर असेल. तुम्ही जर तिथं थोडंसं स्ट्रॅटेजिकली स्टडी केलं तर एकदम बढिया पेपर तुमचा जाणार. ठीक आहे. तर लक्षात घ्या अशा पद्धतीनं तुम्हाला तिथं जो प्रॉब्लेम आहे तो विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. बघा आता नेक्स्ट बघा. आता स्लोप पॉईंट फॉर्म झाला. त्याच्यानंतर आता स्लोप इंटरसेप्ट फॉर्ममध्ये याच्यावरचा एक प्रॉब्लेम घेऊ आपण. याच्यावरचा एक प्रॉब्लेम घेऊ स्लोप इंटरसेप्टमधला. बघा स्लोप इंटरसेप्टवर प्रॉब्लेम कसा येतो. स्लोप इंटरसेप्टचा एखादा प्रॉब्लेम बघू आपण.
इंटरसेप्ट फाइंड आउट करा असं झालेलं आहे. फाइंड द इंटरसेप्ट ऑफ लाईन, फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन. ठीक आहे. बरं लक्षात घ्या, जर तुम्हाला स्लोप इंटरसेप्ट फॉर्ममध्ये जर लाईनचं इक्वेशन काढायचं असेल तर तो असतो वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. म्हणजे तुम्हाला लाईनचा स्लोप दिला असेल आणि इंटरसेप्ट दिला असेल तर तिथून तुम्ही लाईनचं इक्वेशन जे आहे ते काढू शकता. तर त्याच्यानंतर बघा आता सी म्हणजे इथं वाय इंटरसेप्ट आहे. इन जनरल एक प्रॉब्लेम सांगू का तुम्हाला, आता मनाने आपण एक प्रॉब्लेम क्रिएट करू. बघा की फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन. बघा एक प्रॉब्लेम आपण घेऊच, काय फरक पडत. बघा फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन हॅविंग स्लोप 2 and y intercept 3. बघा स्लोप दिलेला आहे 2 आणि y इंटरसेप्ट दिलेला आहे 3. तर बघा आता इथं लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला स्लोप दिलेला असतो ना तेव्हा स्लोपला आपण कशाने डिनोट करतो, यमने. स्लोपला कशाने डिनोट करायचं आहे, यमने. म्हणजे यम किती दिलेला आहे, 2 दिलेला आहे. स्लोप दिलेला आहे यम 2 आणि वाय इंटरसेप्टला सी ने डिनोट करायचं. किती दिला, वाय इंटरसेप्ट 3 दिलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, वी नो दॅट इक्वेशन ऑफ लाईन इन स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. इक्वेशन ऑफ लाईन इन विच फॉर्म, इन स्लोप इंटरसेप्ट फॉर्म इज, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म इज काय असतं बरं ते, वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. म्हणजे काय होईल ते, वाय इज इक्वल टू एम किती आहे 2 म्हणजे 2x प्लस सी किती आहे 3. बघा किती सिंपल आहे, एकदम सिंपल, एकदम बढिया आहे. लक्षात घ्या की y इज इक्वल टू, बघा अशा पद्धतीने तुम्हाला y इज इक्वल टू 2x प्लस 3 असं इक्वेशन भेटणार. म्हणजे स्लोप दिला असेल, इंटरसेप्ट दिला असेल y इंटरसेप्ट, तर असं इक्वेशन तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे. चलो बघा आता पुढचा आहे डबल इंटरसेप्ट फॉर्म. बघा आता डबल इंटरसेप्ट फॉर्म जो आहे याच्या, हा पण खूप एकदम सिंपल आहे. बघा आता नेक्स्ट आहे डबल इंटरसेप्ट फॉर्म. सॉरी, डबल इंटरसेप्टच्या अगोदर 2 पॉईंट फॉर्म. 2 पॉईंट फॉर्म म्हणजे जर तुम्हाला 2 पॉईंटमधून लाईन पास होते असं आणि त्या 2 पॉईंटचे कोऑर्डिनेट दिले असतील. म्हणजे बघा मी जर तुम्हाला म्हटलं की इफ द लाईन इज पासिंग थ्रू, द लाईन इज पासिंग थ्रू, लाइन इज पासिंग थ्रू, एक लाइन आहे जी पास होता है P ऑफ x1 y1 and Q ऑफ x2 y2. then इक्वेशन ऑफ लाइन इज, म्हणजे बघा 2 पॉईंटचे कोऑर्डिनेट दिलेत. ज्या 2 पॉईंटमधून लाईन पास व्हायली की नाही त्या 2 पॉईंटचे कोऑर्डिनेट दिलेत तुम्हाला x1 y1 x2 y2. आणि आपल्याला आता लाईनचं इक्वेशन काढायचं आहे. तर कसं इक्वेशन असतं ते लक्षात घ्या. इथला इक्वेशन आहे हे तुम्हाला तिथं लक्षात ठेवायचं आहे. हा असतो y मायनस y1 अपॉन x मायनस x1, y मायनस y1 अपॉन x मायनस x1 इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. राहील लक्षात फॉर्म्युला, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. जर तुम्हाला सांगितलं असेल की एक लाईन आहे, सपोज अशा पद्धतीनं तुम्हाला एक लाईन दिलेली आहे आणि ही लाईन 2 पॉईंटमधून पास होते. हा P आहे, इथले कोऑर्डिनेट आहेत x1, y1 आणि दुसरा Q पॉईंट आहे, इथले कोऑर्डिनेट आहेत x2, y2 आणि या 2 पॉईंटमधून ही लाईन पास होत असेल PQ मधून आणि या लाईनचं इक्वेशन तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही या लाईनचं इक्वेशन काढू शकता. बघा एक प्रॉब्लेम आहे तुम्हाला 2000 याच पेपरमध्ये आहे. याच बघा एक लगेच आपण एक प्रॉब्लेम घेऊ. खूप सिंपल असा प्रश्न याच्यावर पण येतो. काही नाही, डायरेक्ट 2 पॉईंट तुम्हाला दिलेले असतात. एकदम सिंपल वेमध्ये तुम्हाला 2 पॉईंट दिलेले असतात. बघा एक प्रॉब्लेम आहे PYQजमध्ये आपल्याकडं.
तो एक प्रॉब्लेम घेऊ आपण, तुम्हाला लक्षात येऊन जाईल. बघा, फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट. बघा क्वेश्चन कसा आहे हा. फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन, फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट, पासिंग थ्रू द पॉईंट्स. आणि बघा पॉईंट्स दिलेले आहेत. फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट्स 3,5 आहे हा. 3,5 and 4,6 या दोन पॉईंटमधून लाईन पास होते आणि त्याचं इक्वेशन काढायचं. येईल काढता. हे बघा, सगळ्यात पहिलं x1 किती आहे सांगा. x1 हे x1 हे इकडं लक्षात घ्या, हे x1 y1 असतं. हे काय आहे x1 y. पहिला पॉईंट म्हणजे x1 y1, दुसऱ्या पॉईंटचे कोऑर्डिनेट म्हणजे x2 y2. हे लक्षात घ्या, हे खूप सिंपल आहे. पहिल्या पॉईंटच्या कोऑर्डिनेटला म्हणायचं x1 y1, दुसऱ्या पॉईंटच्या कोऑर्डिनेटला म्हणायचं x2 y2. मग सांगा व्हॅल्यू. x1 ची व्हॅल्यू काय आहे? x1 ची व्हॅल्यू 3. मी डायरेक्ट इकडंच लिहितो मी, लक्षात घ्या. बघा, पहिल्या पॉईंटचे कोऑर्डिनेट म्हणजे x1 y1. मग इथं सांगा x1 ची व्हॅल्यू 3. x1 किती आहे? 3. y1 किती आहे? 5 आहे ना. तो पहिला पॉईंट म्हणजे x1 y1, दुसऱ्या पॉईंटचे कोऑर्डिनेट म्हणजे x2 y2. x2 किती आहे? 4. y2 किती आहे? 6. तर लक्षात घ्या, अशा पद्धतीनं तुम्हाला हे x1 y1 x2 y2 भेटले. बरोबर. आता फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. काय फॉर्म्युला आहे बरं? वी नो दॅट इक्वेशन ऑफ लाईन in 2-point form इज काय असतं ते? हे इक्वेशन असतं y मायनस y1 अपॉन x मायनस x1 इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. मग ठेवा इथं व्हॅल्यू, ठेवू शकता ना इथं व्हॅल्यू. बघा, मग इथं व्हॅल्यू ठेवल्या तर काय होईल? y मायनस y1 ची व्हॅल्यू किती आहे? y1 ची व्हॅल्यू 5 आहे. y मायनस 5 अपॉन x मायनस x1 ची व्हॅल्यू किती आहे? 3 आहे. इज इक्वल टू y2 मायनस y1. y2 म्हणजे 6 मायनस 5 डिवायडेड बाय x2 मायनस x1 म्हणजे 4 मायनस 3. याला सॉल्व करा. y मायनस 5 अपॉन x मायनस 3 इज इक्वल टू किती येणार आहे? हा 1/1 म्हणजे 1. म्हणजे y मायनस 5 इज इक्वल टू x मायनस 3 होईल की नाही. आणि आता हा प्लस वाय तिकडे गेल्यावर काय होणार आहे? मायनस वाय. म्हणजे x मायनस वाय मायनस 3 प्लस 5 होईल. क्लिअर आहे का? हे बघा, x प्लसला प्लस असाच, प्लस वाय इकडे आल्यावर काय होणार आहे? मायनस वाय. हा मायनस 3 जशाला तसाच, हा मायनस 5 इकडे आल्यावर काय होणार आहे? प्लस. इकडं काय राहील? 0. म्हणजे x मायनस वाय प्लस 2 इज इक्वल टू 0. दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन. क्लिअर आहे का? तर लक्षात घ्या, अशा पद्धतीनं तुम्हाला जर इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट करा ज्याचे 2 पॉईंट दिलेले असतील तर तुम्हाला ते अशा पद्धतीनं सोडवता आलं पाहिजे. येईल सोडवता. हाचा प्रश्न पण परीक्षेत आलेला आहे. भरपूर वेळा असे प्रश्न परीक्षेत वारंवार विचारले जातात. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या, खूप सिंपल आहे, एकदम बढिया आहेत हे प्रॉब्लेम. फक्त तुम्हाला ते चांगल्या पद्धतीनं तिथं फॉर्म्युले लर्न करा. फॉर्म्युले जर लर्न असतील ना मग अडचण येत नाही. ठीक आहे? क्लिअर आहे? चलो लास्ट डबल इंटरसेप्ट फॉर्म. बघा, जर डबल इंटरसेप्ट फॉर्ममध्ये तुम्हाला जर लाईनचं इक्वेशन काढायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला असतो x/a प्लस y/b इज इक्वल टू 1. x/a प्लस y/b इज इक्वल टू 1. म्हणजे तुम्हाला 2 इंटरसेप्ट दिले असतील. आता लक्षात घ्या, डबल इंटरसेप्ट फॉर्ममध्ये जर लाईनचं इक्वेशन काढायचं असेल तर ते इक्वेशन असतं, काय असतं ते इक्वेशन? x/a प्लस y/b इज इक्वल टू 1. आता लक्षात घ्या, हे इथं लिहितो मी परत त्याला. x/a प्लस y/b इज इक्वल टू 1. इथं a म्हणजे x इंटरसेप्ट, a म्हणजे काय? x इंटरसेप्ट, आणि b म्हणजे काय? y इंटरसेप्ट. आता बघा, म्हणजे मी जर तुम्हाला म्हटलं की तुम्हाला 2 इंटरसेप्ट दिलेत आणि लाईनचं इक्वेशन काढायचं आहे. आता असा प्रॉब्लेम प्रिवियस इयरच्या पेपरमध्ये आहे का एखादा? नसेल तरी आपण त्याला प्रॉब्लेम त्या पद्धतीनं एक घेऊ शकतो. बघा, म्हणजे मी जर तुम्हाला म्हटलं की फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन. बघा, मी जर तुम्हाला म्हटलं, दिसतंय का रे? हा पेन दिसतोय का?
कॅमेऱ्यामध्ये दिसतोय का? बघा आता फाइंड इक्वेशन ऑफ लाईन, फाइंड इक्वेशन ऑफ लाईन having intercepts 2 and 3 म्हणजे एका लाईनचं इक्वेशन तुम्हाला काढायचे ज्याचे इंटरसेप्ट 2 आणि 3 आहेत. म्हणजे लक्षात घ्या, एक्स इंटरसेप्ट आहे 2, एक्स इंटरसेप्ट काय आहे, सपोज 2 आहे. एक्स इंटरसेप्टला आपण ए म्हणूया, ए इज इक्वल टू 2, आणि वाय इंटरसेप्टला आपण बी म्हणूया. वाय इंटरसेप्ट आहे सपोज बी इज इक्वल टू 3. बघा मग फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, वी नो दॅट इक्वेशन ऑफ लाईन इन डबल इंटरसेप्ट फॉर्म, इक्वेशन ऑफ लाईन in double intercept form is काय असतं ते इक्वेशन, एक्स बाय ए प्लस वाय बाय बी इज इक्वल टू 1 हे असतं. मग ठेवा इथं व्हॅल्यू, एक्स बाय एची व्हॅल्यू किती आहे 2 प्लस वाय बाय बीची व्हॅल्यू किती आहे 3 इज इक्वल टू 1. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 3 इंटू एक्स काय होणार या 3x प्लस 2 इंटू वाय 2y अपॉन 3 टू द 6 इज इक्वल टू 1. 3 दुने 6 होईल की नाही, अपॉन इज इक्वल टू 1. म्हणजे हा येतो 3x प्लस 2y इज इक्वल टू 6 1 द 6. बघा दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन. तर अशा पद्धतीनं तुम्हाला जर डबल इंटरसेप्ट दिला असेल, म्हणजे 2 इंटरसेप्ट दिले असतील, तर या 2 इंटरसेप्टवरून पण तुम्ही काय करू शकता, इक्वेशन ऑफ लाईन जे आहे ते फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, तर लक्षात घ्या, अशा पद्धतीचा प्रॉब्लेम जर आला ज्यामध्ये तुम्हाला डबल इंटरसेप्ट दिलेला आहे, 2 इंटरसेप्ट दिलेले असतील, तर तिथलं इक्वेशन तुम्हाला काढता आलं पाहिजे. ठीक आहे, क्लिअर आहे. इकडे टाको त्याला. झाले ना सगळे टाईप झाले. ठीक आहे, याला क्लोज करून टाकू आता आपण. हां, ब्रेक पाहिजे. ठीक आहे, लक्षात घ्या, अशा टाईपचे तुम्हाला जर प्रश्न आला तर हे सोडवता आले पाहिजेत. ओके, फॉर्म्युले लर्न करा. फॉर्म्युले जर तुम्ही लर्न केले ना तर मग अडचण येत नाही. हे सगळे फॉर्म्युले तुम्ही लर्न केले तर अडचण येत नाही. आता बघा याच्यानंतर तुम्हाला हे अँगल बिटवीन, चला बघा आता आपण नेक्स्ट जो सब टॉपिक आहे आपला या चॅप्टरमधला राहिलेला, की अँगल बिटवीन, ॲक्यूट अँगल बिटवीन द 2 लाईन्स. 2 लाईनमधला जर आपल्याला अँगल काढायचा असेल, ॲक्यूट अँगल काढायचा असेल, वेनेवर द स्लोप ऑफ दोज 2 लाईन्स आर गिवन टू यू. म्हणजे मी जर तुम्हाला म्हटलं की तुमच्याकडे 2 लाईन आहेत, सपोज अशी एक लाईन आहे, या लाईनचा स्लोप आहे m1, आणि दुसरी एक लाईन आहे, या लाईनचा स्लोप आहे काहीतरी m2. बघा या 2 लाईन आहेत, आणि या 2 लाईनमधला ॲक्यूट अँगल जर मला काढायचा असेल विथ द हेल्प ऑफ स्लोप, तर याचा फॉर्म्युला असतो बघा, टॅन थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 इंटू m2. हा फॉर्म्युला इथं लर्न करा. टॅन थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 इंटू m2, अँड थिटा इज द ॲक्यूट अँगल बिटवीन द 2 लाईन्स. त्या 2 लाईनमधला थिटा काय असणार आहे, ॲक्यूट अँगल असणार आहे. आता लक्षात घ्या, आपण एक प्रॉब्लेम सॉल्व करू. प्रिवियस इयरला आलेला एक प्रॉब्लेम आपण याच्यावरचा सॉल्व करू. खूप सिंपल असा हा सब टॉपिक आहे. यामध्ये जर तुम्हाला प्रॉब्लेम तिथं विचारला तर बघा खूप सिंपल प्रॉब्लेम तिथं विचारला जातो. बघा आता एक प्रॉब्लेम घेऊ आपण, याला थोडं छोटं करूया, थोडंसं. चलो ओके. बघा आता फाइंड द acute angle between the lines. Find the acute angles between the lines having slopes √3 and 1/√3. इथं कुठल्याही व्हॅल्यू असू शकतात. m1 आणि m2च्या कुठल्याही व्हॅल्यू असू शकतात. आपण प्रिवियस इयरचा क्वेश्चन घेत आहोत त्यामुळे ॲज इट इज आपण व्हॅल्यू घेतल्यात. बघा ज्यावेळेस आपण याला सॉल्व करणार तर सगळ्यात पहिलं तुम्हाला इथं या क्वेश्चनमध्ये
बघा गिवनमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला, तर स्लोप दिलेला आहे 2 लाईनचा, म्हणजे M1ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला √3 आणि दुसरा स्लोप दिलेला आहे M2 इज इक्वल टू 1/√3. आणि तुम्हाला इथं फाइंड आउट काय करायचं आहे, तर इथं तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे बघा, यू नीड टू फाइंड द अँगल. तुम्हाला इथं ॲक्यूट अँगल काढायचा आहे 2 लाईनमधला. ठीक आहे. मग जर तुम्हाला विथ द हेल्प ऑफ स्लोप ॲक्यूट अँगल जर काढायचा असेल तर फॉर्म्युला असतो, तिथं फॉर्म्युला आहे स्लोप इज इक्वल टू टॅन थिटा इज इक्वल टू, काय फॉर्म्युला आहे, टॅन थिटा इज इक्वल टू, वी नो दॅट टॅन थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ M1 मायनस M2 डिवायडेड बाय 1 प्लस M1 इंटू M2. पुट द व्हॅल्यूज, इथं व्हॅल्यू ठेवा. बघा इथं जर तुम्ही व्हॅल्यू ठेवल्या तर M1ची व्हॅल्यू आहे √3 मायनस M2ची व्हॅल्यू आहे 1/√3 अपॉन 1 प्लस M1ची व्हॅल्यू आहे परत √3 इंटू 1/√3. दिस √3 विल गेट कॅन्सल. हा होणार आहे मॉड ऑफ √3 इंटू √3 काय होईल 3 मायनस 1 डिवायडेड बाय √3 होल डिवायडेड बाय हा 1 प्लस 1 काय होणार आहे 2. अशा पद्धतीनं तुम्हाला इथलं टॅन थिटा भेटणार आहे. याला जर तुम्ही पुढे फर्दर जर सॉल्व केला, पुढे जर याला समोर सॉल्व केला तर हा होणार आहे बघा 3 मधून 2 गेला तर काय होईल 2, म्हणजे 2 अपॉन 2√3 असं येणार आहे. दिस 2 विल गेट कॅन्सल, मीन्स इट विल बी 1/√3 मॉड ऑफ 1/√3. आणि मॉड ऑफ 1/√3 म्हणजे काय असतो, तो 1/√3च येतो, तो 1/√3च येणार आहे. ठीक आहे. आता लक्षात घ्या टॅन थिटा इज इक्वल टू 1/√3 आलेला आहे. टॅन थिटा इज इक्वल टू वॉट 1/√3 आलेला आहे. आणि जर टॅन थिटा इज इक्वल टू 1/√3 आला तर थिटा इज इक्वल टू काय होणार आहे टॅन इनवर्स ऑफ 1/√3. तुम्ही कॅल्सीवर टाका इथं टॅन इनवर्स ऑफ 1/√3. याची व्हॅल्यू जी आहे ती 30 डिग्री येते बरोबर. म्हणजे रेडियनमध्ये जर तुम्ही काढला तर तो π/6 रेडियन येईल, π/6 रेडियन. तर दिस इज द ॲक्यूट अँगल बिटवीन द 2 लाईन्स हॅव्हिंग स्लोप्स √3 अँड 1/√3. म्हणजे 2 लाईनचा स्लोप जर तुम्हाला √3 आणि 1/√3 दिला असेल तर त्या 2 लाईनमधला जो ॲक्यूट अँगल असणार आहे तो π/6 असणार आहे. π/6 म्हणजेच 30 डिग्री असणार आहे. ओके. तर अशा पद्धतीनं इथं लक्षात घ्या, या टाईपचा जर प्रॉब्लेम आला तर तुम्हाला तो सोडवता आला पाहिजे. बघा आता अजून एक क्वेश्चन आहे माझ्याकडं, फाइंड द बघा आता याच्यानंतर एक सिम्पल एक क्वेश्चन आहे अजून, आपण घेऊ त्याला. म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला डायरेक्ट एक तर असा प्रश्न येईल किंवा तुम्हाला अजून थोड्या वेगळ्या पद्धतीनं हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो कसा विचारला जाऊ शकतो ते आपण बघूया परत. चला बघा आता बघा एक नेक्स्ट क्वेश्चन आहे की फाइंड द अँगल बिटवीन द लाईन्स. बघा क्वेश्चन कसा दिलेला आहे, फाइंड द अँगल बिटवीन द लाईन्स. फाइंड द अँगल बिटवीन द लाईन्स. आणि लाईनचे इक्वेशन दिलेले आहेत बघा, 2y प्लस x इज इक्वल टू 1, 2y प्लस x इज इक्वल टू 1 अँड x प्लस 3y इज इक्वल टू 6. बघा अशा पद्धतीनं तुम्हाला 2 लाईनचे इक्वेशन दिलेले आहेत आणि या 2 लाईनमधला ॲक्यूट अँगल तुम्हाला काढायचा आहे. तर कशा पद्धतीनं इथला अँगल काढणार, तर सगळ्यात अगोदर लक्षात घ्या, तुम्हाला सगळ्यात अगोदर या दोन्ही लाईनचं स्लोप काढणं गरजेचं आहे. जर दोन्ही लाईनचा स्लोप काढायचा असेल तर तुम्हाला माहिती आहे की व्हेनेवर द इक्वेशन ऑफ लाईन in the form of ax plus by plus c is equal to 0 is given to you, then in that condition the slope of line is minus coefficient of x upon coefficient of y. तर मायनस कोएफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोएफिशियंट ऑफ वाय असतो, म्हणजे -a/b आहे. तर इथं तुम्ही सांगायचं तिथं की स्लोप ऑफ लाईन किंवा गिवन इक्वेशन्स ऑफ लाईन आर. बघा गिवन इक्वेशन जे तुम्हाला दिलेले आहेत लाईनचे, तर सगळ्यात अगोदर गिवन इक्वेशन लिहा तिथं लाईनचे जे तुम्हाला दिलेले आहेत. सी विच आर द गिवन इक्वेशन. बघा गिवनमध्ये तुम्हाला फर्स्ट इक्वेशन दिलेलं आहे 2y प्लस एक्स इज इक्वल टू 1 दिलेला आहे, म्हणजे याला तुम्ही लिहू शकता x प्लस 2y मायनस 1 इज इक्वल टू 0. दिस इज द फर्स्ट इक्वेशन. मग त्यामुळे या लाईनचा स्लोप काय येईल बरं, देअरफॉर स्लोप इज इक्वल टू
M1 इज इक्वल टू मायनस ए बाय बी असतो, म्हणजे -1/2 येणार आहे. M1ची व्हॅल्यू काय येणार आहे? -1/2. ओके. त्याच्यानंतर बघा आता दुसरं जे इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे, दुसरं इक्वेशन काय आहे? x + 3y = 6 आहे, म्हणजे x + 3y -6 = 0 होईल. -6 = 0 होईल. मग इथून दुसऱ्या लाईनचा जो स्लोप आहे दॅट इज M2 इज इक्वल टू हा भेटणार आहे तुम्हाला अगेन -a/b मीन्स -1/3 भेटणार आहे. म्हणजे M2 काय भेटला? -1/3 भेटला. लक्षात घ्या, M1 काय भेटला तुम्हाला? -1/2 आणि M2 भेटलेला आहे -1/3. आता तुम्हाला इथं कॅल्क्युलेट करायचं आहे, अँगल बिटवीन द टू लाईन. मग फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, वी नो दॅट tan theta इज इक्वल टू mod ऑफ M1 - M2 अपॉन 1 + M1 × M2. दिस इज द फॉर्म्युला. बघा हा फॉर्म्युला तुम्हाला इथं यूज करायचा आहे. तर हा फॉर्म्युला जेव्हा तुम्ही इथं यूज करणार तेव्हा तुम्हाला इथं आन्सर याचं भेटून जाईल. बघा आता M1 किती आहे? M1 इज -1/2 मायनस M2 किती आहे? -1/3 डिवायडेड बाय 1 + M1 किती आहे? -1/2 इंटू दिस इज -1/3. याला सिम्प्लिफाय करा, याला सॉल्व करा. हा -1/2 असाच राहील, मायनस इंटू मायनस प्लस होणार आहे, म्हणजे -1/2 + 1/3. याला जर तुम्ही सॉल्व केलं तर -1/2 + 1/3 डिवायडेड बाय हा होणार आहे 1 प्लस हा 1 1 ज 1 डिवायडेड बाय 6. याला फर्दर सिम्प्लिफाय करा, हा होणार आहे -3 + 2 म्हणजे -1/6 अपॉन हा होणार आहे 7/6. 6 विल गेट कॅन्सल, इट विल बी मॉड ऑफ -1/7 म्हणजेच 1/7 येणार आहे. तर लक्षात घ्या, इथला जो स्लोप आहे तुमचा की थिटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ ॲक्यूट अँगल, थिटा इज इक्वल टू वॉट? tan इनवर्स ऑफ. इथलं जे आन्सर आहे ते भेटणार तुम्हाला थिटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 1/7 किंवा तुम्ही डेसिमलमध्ये पण त्याला लिहू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं म्हणजे तुम्हाला जर इन जनरल 2 इक्वेशन दिले असतील लाईनचे आणि त्या 2 लाईनमधला जर ॲक्यूट अँगल काढा सांगितलं जाईल, त्यावेळेस तुम्हाला त्या दोन्ही लाईनच्या अगोदर काय करायचे? स्लोप काढून घ्यायचे. पहिल्या लाईनचा स्लोप काढून घ्या M1, दुसऱ्या लाईनचा स्लोप काढून घ्या M2. दोन्ही लाईनचे स्लोप काढल्यानंतर जो फॉर्म्युला आहे तुमच्याकडे tan थिटाचा मॉड ऑफ M1 - M2 अपॉन 1 + M1 × M2, या फॉर्म्युल्याने दोन्ही लाईनमधला जो ॲक्यूट अँगल आहे तो तुम्ही इझिली काढू शकता. ठीक आहे, क्लिअर आहे. तर लक्षात घ्या, या टाईपचा प्रॉब्लेम तुम्हाला परीक्षेमध्ये या सब टॉपिकवर विचारला जाऊ शकतो. तर या टाईपचा प्रॉब्लेम जर आला तर तुम्हाला तो अशा पद्धतीनं सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. बघा अजून काही प्रश्न आहेत प्रिव्हियस इयरचे वगैरे, त्याचे तुम्ही सराव करा. भरपूर सारे प्रश्न आहेत, क्वेश्चन आहेत, PYQs आहेत, ते तुम्ही प्रॅक्टिस करा. आपण अजून खूप सारे प्रॉब्लेम म्हणजे घेऊ शकत नाही, आपल्याकडे तेवढा इनफ वेळ नाही आहे पुरेसा. तर तुम्ही ॲडिशनली सॉल्व करा. आपण लगेच पुढचा एक सब टॉपिक घेऊ की बघा आता पुढचा जो सब टॉपिक आहे, द लास्ट सब टॉपिक ऑफ दिस चॅप्टर इज डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम अ लाईन. डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम अ लाईन म्हणजे एखाद्या पॉईंटचं एखाद्या गिवन लाईनपासून जर तुम्हाला डिस्टन्स काढायचा असेल, डिस्टन्स इज ऑलवेज परपेंडिक्युलर. यू हॅव टू रिमेंबर दिस थिंग्स. तुम्हाला ही गोष्ट तिथं लक्षात ठेवावं लागेल की डिस्टन्स जे आहे ते नेहमी परपेंडिक्युलर असणार आहे. तर बघा आता मी जर तुम्हाला म्हटलं की तुम्हाला डिस्टन्स काढायचं आहे एखाद्या पॉईंटपासून, तर बघा आता सपोज तुमच्याकडे एखादा प्रॉब्लेमच घेऊ आपण. ठीक आहे. बघा आता जर तुम्हाला मी जर म्हटलं की तुमच्याकडे एखादी लाईन आहे सपोज AX + BY + C, AX + BY + C इज इक्वल टू 0. ही एक अशी लाईन आहे. ठीक आहे. आणि या लाईनपासून काही पर्टिक्युलर डिस्टन्सवर एक पॉईंट आहे इथं P. या पॉईंट Pचे कोऑर्डिनेट आहेत सपोज x1, y1. आणि मग मला हे डिस्टन्स काढायचं आहे, या पॉईंट Pचं डिस्टन्स काढायचं आहे या लाईनपासून. ठीक आहे. या लाईन AX + BY + C इज इक्वल टू 0, या लाईनपासून मला या पॉईंटचं जे डिस्टन्स आहे ते काढायचं आहे. तर याचा फॉर्म्युला असतो बघा, इथं फॉर्म्युला लक्षात ठेवा. दिस डिस्टन्स D इज इक्वल टू मॉड ऑफ AX1 + BY1 + C डिवायडेड बाय √A² + B². हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. इथं ABC म्हणजे हे कोएफिशियंट आहेत इथले ABC,
आणि x1 y1 म्हणजे काय आहेत, दीज आर द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट. प्रॉब्लेम याच्यावरचा खूप सिम्पल येतो, एकदम बढिया, एकदम सिम्पल क्वेश्चन या टॉपिकवरचा असतो. फक्त तुम्ही लक्षात घ्या, हे फ्रीचे मार्क असल्यासारखे आहेत. फक्त तुम्हाला फॉर्म्युला इथं पाठ करायचा आहे. जर फॉर्म्युला तुम्हाला प्रॉपरली जर लर्न असेल तर एकदम फ्रीचेच मार्क असल्यासारखं आहे, लक्षात घ्या. बघा एक प्रॉब्लेम घेऊ आपण, त्यावेळेस तुम्हाला तिथं अजून जास्त क्लॅरिटी येईल. बघा फाइंड द लेंथ ऑफ द लाईन. याला लेंथ पण तुम्ही म्हणू शकता किंवा डिस्टन्स पण म्हणू शकता. की बघा फाइंड द, किंवा आपण एक प्रिवियस इयरचाच क्वेश्चन घेऊ ना. माझ्याकडे एक प्रिवियस इयरचा पेपर आहे. बघा ह्या प्रिवियस इयरच्या पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न याच्यावर आलेला आहे. हा बघा, फाइंड द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. फाइंड द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. बघा फाइंड द, थोड़ा इकडे लिहू का, चलो इधर लिखेंगे, थोड़ा सा इधर. फाइंड द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. बघा फाइंड द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. दिस इज द सिंबल ऑफ परपेंडिक्युलर. फ्रॉम द पॉइंट 5,4 on the straight line, on the straight line, on the straight line 2x plus y is equal to 34. बघा अशा पद्धतीनं तुम्हाला एक प्रॉब्लेम आहे, प्रिवियस इयरच्या एक्झाममध्ये विचारलेला आहे. आता यामध्ये तुम्हाला जेव्हा आपण याचं सोल्युशन लिहिणार तेव्हा सगळ्यात पहिलं बघा तुम्हाला गिवनमध्ये काय दिलेलं आहे. सोल्युशन लेट गिवन. सी व्हॉट इज गिवन टू यू. इट इज गिवन मीन्स वन पॉइंट इज गिवन टू यू अँड इक्वेशन ऑफ लाईन इज गिवन टू यू. And whenever the point and equation of line is given to you, then by using this formula you can find the distance of point from line. Distance तुम्ही काढू शकता. बघा गिवन इक्वेशन तुम्हाला काय दिलेलं आहे, 2x plus y is equal to 34 दिलेला आहे. याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहा अगोदर. हा होईल 2x plus y minus 34 is equal to 0. याला कम्पेअर करा. आफ्टर कम्पेअर विथ, कशासोबत कम्पेअर करायचं, ax प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0 सोबत कम्पेअर करा. याला कम्पेअरिंग विथ म्हणा. कम्पेअरिंग विथ ax प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ a ॲज 2. बघा a ची व्हॅल्यू भेटणार आहे 2, b ची व्हॅल्यू भेटणार आहे 1, b इज इक्वल टू 1, आणि c ची व्हॅल्यू भेटणार आहे c इज इक्वल टू -34. बघा अशा पद्धतीनं तुम्हाला a b c च्या व्हॅल्यू भेटणार आहेत. Now the points are also given to you. See p of 5,4 is given to you. This is p of x1, y1. Means x1 आणि y1 पण तुम्हाला दिलेले आहेत. तर बघा x1 किती आहे, x1 is equal to 5. See x1 is equal to what, 5, and y1 is equal to how much. See y1 is 4. It is 4. y1 is 4. आता लक्षात घ्या, तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, तर इथं आपण डायरेक्ट सांगू शकतो. वी नो दॅट लेंथ म्हणा किंवा डिस्टन्स म्हणा, लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम पॉइंट of a given line, of a given straight line is, बघा फॉर्म्युला आहे तो d is equal to mod of ax1 plus by1 plus c upon under root of a square plus b square. See this is the formula. Put the values over here. या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ठेवा. बघा व्हॅल्यू जर ठेवल्या तर a ची व्हॅल्यू किती आहे 2 इंटू x1 किती आहे, x1 इज 5, 2 इंटू 5 प्लस b ची व्हॅल्यू किती आहे, इट इज 1 इंटू y किती आहे y1, इट इज 4
प्लस सी किती आहे -34. सो इट विल बी -34 डिवायडेड बाय ए स्क्वेअर मीन्स 2 स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मीन्स इट इज 1 स्क्वेअर. आणि याला जर तुम्ही फर्दर सिम्प्लिफाय केलं तर बघा हा होणार आहे 5 to the 10, 10 + 4 14. डायरेक्ट लिहू का मी? बघा डायरेक्ट लिहितो मी, डायरेक्ट लिहून टाकू. बघा डायरेक्ट जर लिहिलं तर काय होणार आहे, हा 5 to the 10, 10 + 4 14, 14 - 34 इट विल बी -20 डिवायडेड बाय हा किती होणार आहे 5, हा किती होणार आहे 5. 2 to the अरे याला रूट घ्या, दिस इज द रूट, स्क्वेअर रूट ऑफ 5. ठीक आहे. आणि याला जर तुम्ही फर्दर सिम्प्लिफाय केलं तर याला अजून जर तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं असेल तर तुम्ही याला फर्दर सिम्प्लिफाय करू शकता किंवा इथपर्यंत जरी तुम्ही सिम्प्लिफाय करून लिहिलं तरी चालतं. बघा हे झालं डी. आता मॉडमध्ये आहे, मॉडच्या बाहेर आल्यावर हे काय होणार आहे पॉझिटिव्ह होणार आहे. म्हणजे डी इज इक्वल टू तुम्हाला आन्सर भेटणार आहे याचं डी इज इक्वल टू सी हाऊ इट विल बी डी इज इक्वल टू मायनस प्लस होऊन जाईल मॉडच्या बाहेर आल्यावर इट इज 20/√5. आणि याला असं लिहू शकता का तुम्ही 4 × √5 × √5 डिवायडेड बाय √5. एक √5 कॅन्सल होईल म्हणजे तुमचा आन्सर येणार आहे 4 × √5 युनिट्स. सी दिस इज द डी. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे डिस्टन्स भेटणार आहे, लक्षात घ्या. क्लिअर आहे, व्हेरी सिम्पल. बघा खूप सिम्पल असा हा पण सब टॉपिक आहे, याच्यावरचा पण प्रॉब्लेम जो आहे हा तुम्हाला तिथं सोडवता आला पाहिजे. व्हेरी सिम्पल, व्हेरी सिम्पल. दिस सब टॉपिक इज ऑल्सो व्हेरी सिम्पल. तर लक्षात घ्या अशा पद्धतीनं जर तुम्हाला प्रश्न आला तर तो तुम्हाला 100% सोडवता येईल. फक्त इथं फॉर्म्युला जो आहे तो लर्न करा. हा फॉर्म्युला जर तुम्हाला लर्न असेल तर यू कॅन इझिली सॉल्व दिस सब टॉपिक. ठीक आहे. चलो आता आपण एक शेवटचा एक क्वेश्चन घेऊ. बघा एक शेवटचा एक पोर्शन घेऊ आपण की डिस्टन्स बिटवीन 2 पॅरलल लाईन. हाऊ टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन 2 पॅरलल लाईन. जर तुमच्याकडे 2 पॅरलल लाईन असतील तर 2 पॅरलल लाईनमधलं डिस्टन्स कसं काढायचं. बघा आता 2 पॅरलल लाईनमधला जर डिस्टन्स तुम्हाला काढायचा असेल म्हणजे 2 लाईनचे तुम्हाला इक्वेशन पण दिलेले असू शकतात त्यामध्ये. तर त्या 2 पॅरलल लाईनमधलं डिस्टन्स जे आहे ते तुम्हाला काढता आलं पाहिजे. अँड इट इज व्हेरी सिम्पल. यू कॅन व्हेरी इझिली फाइंड आउट दॅट डिस्टन्स. चला बघा आता एक शेवटचा एक प्रॉब्लेम घेऊ आपण. यामध्ये तुम्हाला असा प्रॉब्लेम एक्झाममध्ये वारंवार विचारलेला आहे त्यामुळे लक्षात घ्या यावर तुम्हाला क्वेश्चन एक्झाममध्ये येण्याची मोस्ट पॉसिबिलिटी आहे. चलो एक लास्ट एक क्वेश्चन घेऊ आपण. बघा फाइंड द डिस्टन्स बिटवीन द लाईन्स. हा पण एक परीक्षेत आलेलाच घेऊ आपण. बघा आता आपल्याकडं 2024चा जो एक पेपर आहे यामध्ये आहे का असा प्रश्न आलेला, चेक करा बरं. हां ठीक आहे. चला बघा फाइंड द डिस्टन्स बिटवीन द लाईन हा घ्यायचा का. ठीक आहे कोणताही घेऊ शकतो आपण, त्याला काय. ठीक आहे ओके. चलो बघा आता चला बघा फाइंड द डिस्टन्स बिटवीन द लाईन्स. सी द क्वेश्चन. फाइंड द डिस्टन्स बिटवीन द लाईन्स. find the distance between the lines. सगळ्यात अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्याकडे अशा पद्धतीनं एक लाईन असेल आणि ही दुसरी एक लाईन असेल. बघा ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे. ठीक आहे. आणि या दोन लाईनमध्ये सपोज या लाईनचं इक्वेशन आहे ax1 + by1 + c1. ठीक आहे. a1x + b1y, a1x + b1y + c1 इज इक्वल टू 0. आणि इकडच्या या दुसऱ्या लाईनचं इक्वेशन आहे सपोज a2x + b2y + c2 इज इक्वल टू 0. सी दीज आर द इक्वेशन ऑफ लाईन्स. दीज आर द 2 इक्वेशन ऑफ लाईन. खरं तर इथं एक्सचे आणि वायचे कोएफिशियंट सेम असतात जर 2 लाईन पॅरलल असतील तर.
आणि जरी सेम नसले तर ते मल्टिपल राहणार आहेत एकमेकांची. म्हणजे तुम्ही एखाद्या त्या इक्वेशनला डिवाइड केलं एखाद्या पर्टिक्युलर नंबरने तर दोन्हीचे कोएफिशियंट तुम्हाला सेम सेम पाहायला भेटतील. आणि या दोन लाईनमधलं जे डिस्टन्स आहे हे सपोज डी आहे, हे डी डिस्टन्स जर दोन लाईनमधलं काढायचं असेल तर याचा फॉर्म्युला असतो बघा. इथला फॉर्म्युला तुम्हाला एक लक्षात ठेवायचा आहे. हा फॉर्म्युला असतो डी इज इक्वल टू मॉड ऑफ C2 मायनस C1. C2 मायनस C1लाच मॉड आहे फक्त लक्षात घ्या. हा असतो डी इज इक्वल टू मॉड ऑफ C2 मायनस C1 अपॉन अंडर रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. तर लक्षात घ्या हा फॉर्म्युला आहे. विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला वी कॅन फाइंड द डिस्टन्स बिटवीन द टू लाईन्स. दोन लाईनमधलं डिस्टन्स जे आहे ते आपण काढू शकतो. बघा आता जो क्वेश्चन आपण घेत आहोत की फाइंड द डिस्टन्स बिटवीन द लाईन्स, आणि लाईनचे इक्वेशन दिलेत बघा. 5x मायनस 12y 5x मायनस 12y प्लस 1 इज इक्वल टू 0 प्लस 1 इज इक्वल टू 0 and see another line is 10x minus 24y 10x minus 24y minus 24y minus 1 is equal to 0 minus 1 is equal to 0. तर बघा अशा पद्धतीनं तुम्हाला इथं दोन इक्वेशन तुम्हाला इथं लाईनचे दिलेले आहेत. ठीक आहे. आता हे दोन्ही इक्वेशन जर तुम्ही बघितले तर इथून तुम्हाला फक्त C1 आणि C2च्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. C1 आणि C2च्या व्हॅल्यू लागणार आहेत आणि A आणि Bच्या व्हॅल्यू लागणार आहेत. ठीक आहे. तर मी तुम्हाला अगोदरच म्हटलं की तुम्हाला इथं काय करायचं आहे, एक्सचे आणि वायचे कोएफिशियंट सेम असले पाहिजेत. तर इथं एक्स आणि वायचे कोएफिशियंट सेम नाही आहेत, पण त्याला आपण सेम करू शकतो. बघा कशा पद्धतीनं तुम्ही त्याला सेम करू शकता. सोल्युशन लेट बघा आता तुमच्याकडे जे गिवन इक्वेशन आहे तर फर्स्ट इक्वेशन तुमच्याकडे आहे 5x मायनस 12y प्लस 1 इज इक्वल टू 0. दिस इज युअर इक्वेशन नंबर 1. हा इक्वेशन 1 आहे. या इक्वेशनला जर तुम्ही 2ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल बरं, मल्टिप्लाइंग बाय 2. का 2ने मल्टिप्लाय करायचे, कारण 10x प्लस 24y सेम कोएफिशियंट करा. याचे जे कोएफिशियंट आहेत ते या इथल्या एक्स वायच्या कोएफिशियंटचे सेम करायचे, किंवा याला 2ने डिवाइड करा किंवा याला 2ने मल्टिप्लाय करा. सो मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 2. 2ने मल्टिप्लाय केलं तर हा होणार आहे 10x मायनस 24y प्लस 2 इज इक्वल टू 0. सो दिस इज युअर इक्वेशन नंबर 2. अँड अनदर इक्वेशन इज 10x मायनस 24y मायनस 1 इज इक्वल टू 0. आता लक्षात घ्या, आता तुम्हाला इथून ABCच्या व्हॅल्यू काढणं सोपं आहे. बघा आता Aची व्हॅल्यू किती आली, बघा इथं Aची व्हॅल्यू सेम आहे दोन्हीमध्ये. A इज इक्वल टू 10. Bची व्हॅल्यू किती आली, मायनस 24. सो B इज इक्वल टू मायनस 24. आणि C1 आणि C2च्या व्हॅल्यू तुमच्याकडे आहेत. C1 किती आला आहे, C1 म्हणजे फर्स्ट इक्वेशनमध्ये 2 आहे, आणि C2 किती आहे, C2 इज इक्वल टू इट इज मायनस 1. C2 इज मायनस 1. मग बघा आता तुमच्याकडे फॉर्म्युला आहे. वी नो दॅट D इज इक्वल टू मॉड ऑफ C2 मायनस C1 डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. ठेवा इथं व्हॅल्यू. C2ची व्हॅल्यू मायनस 1 मायनस C1ची व्हॅल्यू 2 डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ A स्क्वेअर मीन्स 10 स्क्वेअर प्लस B स्क्वेअर मीन्स इट इज मायनस 24 स्क्वेअर. आता याला जर तुम्ही फर्दर सिम्प्लिफाय केला तर हा होणारे मॉड फक्त वरती आहे, त्यामुळे लक्षात घ्या इथं मॉड दाखवा फक्त. ठीक आहे. खाली लिहिला तरी काही फरक पडत नाही. इट इज ओके डोंट वरी. बघा हा होणार आहे मॉड ऑफ मायनस 3 डिवायडेड बाय 10चा स्क्वेअर काय होणार आहे 100, आणि 24चा स्क्वेअर काय असतो, 24चा जर तुम्ही स्क्वेअर केला तर तो तुम्हाला भेटणार आहे 576. बरोबर नाही 225 524. 24चा स्क्वेअर करा ना यार. 24चा स्क्वेअर काय होणार आहे, 4 चौक 16ला 6 कॅरी 1, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 ने 1 17ला 7, चला 1 2 4 ने यस 576 इज करेक्ट. 576 इज करेक्ट आहे. बऱ्याच वेळा काही गोष्टी रट्टा मारायच्या नसतात, लक्षात घ्या. जर तुम्हाला म्हणजे शुअरिटी नसली तर तुम्हाला व्हेरीफाय पण करता आलं पाहिजे. स्क्वेअर तुम्ही लिहिलेलं बरोबर. यू हॅव कॅल्सी, यू डोंट वरी अबाउट इट. यू हॅव कॅल्सी, तुमच्याकडे कॅल्सी आहे. तर लक्षात घ्या आता याला तुम्ही परत फर्दर सिम्प्लिफाय करा. हा होणार आहे मॉड ऑफ मायनस 3 डिवायडेड बाय 576 प्लस 100 मीन्स इट इज स्क्वेअर रूट ऑफ
676 स्क्वेअर रूट ऑफ 676 येईल. ठीक आहे. आणि याला जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर हा होणार आहे 3 स्क्वेअर रूट ऑफ 676. याला तुम्ही फर्दर सिम्प्लिफाय करू शकता. फर्दर तुम्ही याला जेव्हा सिम्प्लिफाय कराल तर यू विल गेट द आन्सर. दिस इज द डी. याला युनिट्स लिहा. ठीक आहे. याला फर्दर सिम्प्लिफाय करा, कॅल्सी यूज करा, कॅल्क्युलेशन प्रॉपरली करा, तुमचा आन्सर करेक्ट येणार आहे. ओके. तर अशा पद्धतीने इथं लक्षात घ्या, खूप सिम्पल असा हा टॉपिक आहे. एकदम बढिया क्वेश्चन या टॉपिकवरचे तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात. हे सर्व क्वेश्चन चांगल्या पद्धतीनं प्रिपेअर करा, तुम्हाला तिथं नक्कीच चांगले मार्क्स मिळतील. ठीक आहे. तर बघा आता आपण स्ट्रेट लाईनचं पूर्ण वन शॉट रिव्हिजन घेतलेलं आहे. तुम्ही सर्वांनी हा एक टॉपिक करा. लॉगॅरिथमचे काही एक सेशन मी अपलोड केलेलं आहे. ट्रिग्नोमेट्रीचे पण जे 2 मार्कचे क्वेश्चन आहेत ते पण अपलोड केलेलं आहे. बघू आपण उद्या आपण परत राहिलेले सेशन घेऊ. त्यामध्ये मॅट्रायसेसचा टॉपिक आहे. मॅट्रायसेस खूप सिम्पल आहे, तुम्ही तो करा. हां, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की इथं आपल्याकडं जो यूट्यूबला जे आपलं चॅनल आहे त्या चॅनलवर तुम्ही जा. मी एक प्लेलिस्ट बनवलेली आहे बघा. त्या प्लेलिस्टमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला तिथं म्हणजे आपले जे टॉपिक्स आहेत, चला बघा लक्ष द्या. ट्रिग्नोमेट्रीचा जो टॉपिक आहे यामधले देखील 2 मार्कचे काही बघा अशा पद्धतीनं तिथं तुम्ही सर्च करा. आपल्या चॅनलला जा, इथं प्लेलिस्ट आहे. प्लेलिस्टमध्ये मी एक प्लेलिस्ट बनवलेली आहे बघा. हे बेसिक मॅथमॅटिक्स 19 व्हिडिओज आहेत आणि हे पण ॲड करतो मी त्यामध्ये. बघा इथं आता ज्यांना डेरिव्हेटिव्ह टॉपिक करायचा आहे त्यांनी किंवा रिव्हिजन करायचं आहे त्यांनी इथं डेरिव्हेटिव्हचे हे सगळे बघा. लेक्चर नंबर 1, लेक्चर नंबर 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 लेक्चरमध्ये डेरिव्हेटिव्ह टॉपिक पूर्ण कवर केलेला आहे आपण. त्याच्यानंतर लॉगॅरिथमचं पण लेक्चर आहे. इथं मॅट्रायसेसचे पण 2 लेक्चर मी अपलोड केलेले आहेत. इथं आपण सर्व मॅट्रायसेसचा पण भरपूर पूर्ण टॉपिक आपण कवर केलेला आहे. स्टॅटिस्टिक्सचे पण अपलोड केलेले आहेत. स्टॅटिस्टिक्स पण बघा. ट्रिग्नोमेट्रीचे पण आहेत. तर ही जी प्लेलिस्ट आहे ना, या प्लेलिस्टमध्ये भरपूर गोष्टी आपण तिथं ॲड केलेल्या आहेत. तर तुम्ही आपल्या चॅनलला तिथं व्हिजिट करा. चॅनलचं नाव तुम्हाला सगळ्यांना यू आर व्हेरी वेल फॅमिलियर विथ आवर चॅनल. ER निखिल सर असं सर्च करा. सर्च केल्यानंतर तुम्हाला प्लेलिस्टमध्ये जायचं आहे. प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं खाली याला स्क्रोल डाऊन करा. स्क्रोल डाऊन केल्यानंतर असं बेसिक मॅथमॅटिक्स सेम 1 MSBT पॉलिटेक्निक ही 19 व्हिडिओची प्लेलिस्ट आहे. ओपन करा. आज उद्या पूर्ण तुमच्याकडं 2 दिवसाचा वेळ आहे. या 2 दिवसात तुम्ही हे सर्व व्हिडिओज बघा. सर्व आपण खूप मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन याच्यामध्ये घेतलेले आहेत प्रिवियस इयरचे. यातलेच क्वेश्चन येतील किंवा यातले जरी नाही आले तर हे सगळं बघितल्यानंतर तुमच्यामध्ये एवढी ॲबिलिटी डेव्हलप होणार आहे की तुम्ही हे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. तर सर्वांनी हे तिथं करा. काही अडचण आली तर बघू आपण, झालं पॉसिबल तर उद्या पण सेशन घेऊ. ठीक आहे. चलो ओके.